नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चित मित्रांनो, तुम्ही जे कांदा उत्पादक शेतकरी आहात आणि मागे बघत आहात, कांदा जवळजवळ 3-3.25 महिने झाला। तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की सर कांद्याचा पात म्हणजे तुमचा कांद्याचा प्लॉट खराब झालाय। तर सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की निश्चितच कांद्याचं प्रेड म्हणजे जो आपला दिवस आहे साधारणपणे 120 दिवस म्हणजे 4 महिने आहे। 60 दिवसापर्यंत म्हणजे 2 महिने कांदे चांगल्या पद्धतीमध्ये राहतात। एक बोरी साईज म्हणू शकतो किंवा सुपारी साईज, त्यामध्ये गाठ तयार होत असते, खाली कांदा फुगवणीच्या स्टेजमध्ये असतो। त्याच्यानंतर ना 61 दिवसापासून म्हणजे साधारणपणे कांद्याची साईज व्हायला सुरुवात होत असते। त्याला पोटॅश अपटेक लागत असतं, फॉस्फरस अपटेक लागत असतो। तर ज्यावेळेस साईज व्हायला सुरुवात होत असते त्यावेळेस तो पातीतला रस आहे हा खाली उतरला जात असतो आणि उतरला गेला पण पाहिजे। जर तुमची कंटिन्युटी 4ही महिने जर पात तुमची हिरवीगार राहिली तर त्याचा उपयोग नाही। म्हणून एक साधारणपणे 2.5 महिन्याचा पात महिन्याचा कांदा झाल्यानंतर पातीतला रस हा 100% खाली उतरला गेला पाहिजे। तर उतरल्यानंतर जी तुमचे कलर असेल, शायनिंग, चकाकी, वजन वाढणं, तर या खाली कांद्यामध्ये उतरत असतात आणि त्याला त्या पद्धतीमध्ये न्यूट्रिशन सगळे मिळत असतात, अवेलेबल होत असतात। त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फॉस्फरस अपटेक असतील, बॅक्टेरिया असतील किंवा पोटॅश अपटेकच्या बॅक्टेरिया त्या यूज करणं असेल, वेळच्या वेळी कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे असेल, म्हणजे शायनिंग चकाकी चांगली राहणार आहे। आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की सर कुठलं न्यूट्रिशन यूज केलं गेलं पाहिजे, 2.5 महिन्यात झाला 3 महिन्याचा। तर शक्यतो एक सांगू इच्छितो, 2.5 महिन्याच्या पुढे फॉस्फरस आणि पोटॅश पिकाला चांगल्या पद्धतीने लागत असतो। फॉस्फरस रूट झोन डेव्हलप म्हणजे मुळी वाढायचं काम करतं, त्याचबरोबर अपटेकचं सुद्धा काम आहे आणि पोटॅश फुगवण्यासाठी काम करत असतं। तर तुम्ही बॅक्टेरियांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत असता। शक्यतो 2.5 महिन्याच्या पुढे या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने बॅक्टेरियांचा वापर करायचा, जेणेकरून चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल आणि पातीतला रस चांगल्या पद्धतीने खाली सुद्धा उतरेल। मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा भुरीचं प्रतिबंधक औषध जे आहे ते सांगितले, लाल कोळी प्रतिबंधक आहे आणि आपले बरेचसे व्हिडिओ आपण कांदा संदर्भातले ते मागे व्हिडिओ आपण दिलेले आहात, तुम्ही बघितले असाल, नसेल बघितले तर तुम्ही बघू शकता की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा फायदा कसा होईल। तर निश्चितच शेतकरी बांधून सांगतो, हा पातीतला रस 100% खाली उतरला गेला पाहिजे, साईज झाली पाहिजे। त्यासाठीच हे महत्त्वाचे जो स्प्रे आहे हा आपल्याला करीत चला। सॉईल ॲप्लिकेशनमधून फॉस्फरस आणि पोटॅशच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या या ठिकाणी देत चला। तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये ह्या कांद्याचं 4 महिन्याचं जे नियोजन आहे अशा पद्धतीमध्ये आहे। निश्चितच तुम्हाला कशा पद्धतीने वाटते, हे खरंच आहे का किंवा खरंच ह्या पद्धतीमध्ये होत असतं का, तर निश्चितच आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगा। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।